मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे श्रीनाथ केसरी मैदानात. खऱ्या अर्थानं श्रीनाथ केसरी मैदान नाही, फॉर्च्युनरचं मैदान म्हणावं लागेल. आणि आपल्यासोबत दिलदार मनाचा ज्या व्यक्तीला एक वेगळी ओळख आहे आणि दोघंही भावंड आहे, विनायक दादा पण असतील, जितेंद्र शेट असतात. दादा, प्रथमतः अभिनंदन. थँक्यू. आभार आहे अभिनंदन याच्यासाठी कारण की ज्या डायमंडला तुम्ही एक वेगळ्या नजरेने बघून खरेदी केलं त्या डायमंडने आज कुठेतरी सार्थ केलं. हो, कसं आहे की बैल ज्यावेळेला खरेदी करताना तुम्ही समोर होता, छोटूबाई होते आणि बैलाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा होता. तुम्हाला ते माहीतच आहे. पण आज बैलानं सर्व माझ्या अंदाज आहे ते जे असं फेल केले असं मला म्हणायला, आणि फेल केले म्हणजे चांगल्या अर्थाने फेल केले. खरंच भारी वाटतंय. वेळोवेळी सनीबायाचे स्टेटस बघत राहतो. त्यांना मी मागे पण सांगितलं होतं की याच्यात एवढी धमक आहे डायमंडमध्ये की जर शिस्तीत पळाला चांगल्यांच्या त्या ठिकाणी, आता ते शब्द नाही वापरत मी, पण त्या ठिकाणी तो नंबर चांगला करू शकतो. काय सांगाल डायमंड विषयी? खरं तर सांगा, म्हणजे याचं श्रेय म्हणजे हिऱ्याची जी पारख असते ना ती जेवेरीला असते, आमच्यात सोन्या धंद्यात म्हणतात. आणि याचा जेवेरी आहे ते छोटूबाई. म्हणजे ज्यांनी हा बैल शोधला, म्हणजे आमच्या डोक्यात कदाचित बैल लागत होता किंवा नव्हता ते त्यांना माहीत होतं, पण त्यांच्या शब्दाला किंवा त्यांचा विश्वास होता म्हणून बोललो की एकदा एवढं मोठं म्हणजे ज्या बैलगाडी क्षेत्रातला ज्याचा अभ्यास आहे अशा माणसाच्या नजरेतून बैल एक घेऊया. बरं, एक चांगली खरेदी झाली आज, कुठेतरी समाधानी, खूप समाधानी. कारण आज मोठ्या मैदानात आज 1200 गाडी होती मैदानात. आजपर्यंतच्या इतिहासातील म्हणजे या बैलगाडी शर्यतीला हा कुंभमेळा होता असं मी कदाचित म्हणतो. म्हणजे एवढं मोठं मैदान इथून पुढं होईल न होईल याची काय गॅरंटी नाही, पण एवढ्या मोठ्या मैदानात गुलालाल राहणं म्हणजे गुलालाच पात्र होणं. थोडक्यात गाडी फॉल झाली पुढे आल्यानंतर, नाहीतर आमचा नंबर बऱ्यापैकी वरचा झाला असता. आणि आज बैलानं असं म्हणजे मन भरून टाकलं आमचं, असं थोडक्यात झालं. बरं, डायमंडच्या काळात कुठला नंदी होता? डायमंडच्या काळात एवढ्या नाशिकचा होता, आपल्या मोहित कापशीचा पंढरपूर. चांगला पायरा लागला होता. डायमंड कुठेतरी शिस्तीत पळाला आज. बैल शिस्तीत पळतोय. आज वासरू पण त्यात तोडीला होतं, म्हणजे जे पायरा केला होता तो वासरू पण तसाच होता. आणि चांगली गाडी पळाली. पहिल्या सेमीत पण आम्हाला 9 नंबर तास भेटलं आणि गटाला पण 9 नंबर तास भेटला आणि फायनलला पण 9 नंबरच भेटलं, थोडक्यात असं झालं. आणि प्रणव ड्रायव्हर, प्रणव ड्रायव्हर शेंद्रे. प्रणव ड्रायव्हरच्या हातावर आता डायमंड फिक्सपणे बसला चांगला. हो, त्याच्या हातावरती आता बैल चांगला पळतोय. तसं काय असं म्हणता येणार नाही, पण छोटू ड्रायव्हर पण तेवढंच ताकदीने हाणणार, कारण त्यांच्या हाताचाच बैल आहे, त्यांना पण असं तेवढाच पळणार. असं प्रणव ड्रायव्हर आणि छोटू ड्रायव्हर दोन्ही पण ड्रायव्हर आहे, ते तेवढ्याच ताकदीने बैल पळवणार ते. नक्कीच. आपल्यासोबत जितेंद्र शेट पण आहे. दादा, नमस्कार. नमस्कार. तुमचंही अभिनंदन असेल. देवा आपण आज कुठेतरी गुलालात अपेक्षित होता, देवा राहायला पाहिजे होता, कारण की ज्या पद्धतीने छोटूबाईने नियोजन केलं होतं देवाचं, तर देवा पण अपेक्षित होता. आणि आम्ही ते ठरवून आलो होतो करून की देवाला गुलालात ठेवायचं. काय सांगाल? असतं थोडं जरा चढ उतार होत असते, ती पायरा व्यवस्थित जळून आला पाहिजे, सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ह्या गोष्टी होतात. जरा थोडं नियोजन थोडं झालं, थोडं जरा गडबड. दादा, मैदानाविषयी काय सांगाल? मैदान चांगलं झालं, पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या मैदानात. म्हणजे एवढं बैलांना 2-2, 3-3 तास उभा राहायला लागलं. पण एकूण बघितलं एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ते होऊ शकतं, त्यामुळं मैदान चांगलंच झालं म्हणावं लागेल. एक अंदाज वेगवेगळे बांधण्यात आले होते. ज्या बैलाला अंदाजात धरलं नव्हतं त्या बैलाने 1 नंबर केला आज लखनने. त्याच्याविषयी काय सांगाल? लखन हा बैल चांगलाच आहे पहिल्यापासून, म्हणजे सुरुवातीपासून लखन हा चांगलाच बैल आहे. त्यांनी नंबर केला किंवा काय, तो नंबरच्या लायक बैल आहेच तो, त्यामुळे त्याला शुभेच्छा आहेत आमच्याकडे. खरं तर तुम्ही जे बोला ना की ज्या गाडीला नंबरात धरलं नव्हतं त्या गाडी नंबर केला. काय त्या गाडीला बैलगाडी क्षेत्रात जे म्हणजे जे रोज गाड्या पळवतात किंवा बैलांचं जे निरीक्षण असतं त्यांच्या नजरेत ती गाडी होती का, तर 100% होती. ज्यावेळेला गाडी गटाला पडली, ज्या ताकदीनं पडली, त्यावेळेला म्हणजे आम्ही ज्यावेळेला स्टेजवरती होतो आणि बोललो लखन लागला, म्हणजे आज मनोहर शेठ चव्हाण फॉर्च्युनर नक्कीच घेऊन जातील असं दिसतंय म्हणलं. गाडी ज्यावेळेस
सेमीला पडली गटाला पडली ना त्यावेळेला वाटलं की गाडी आज काहीतरी नक्कीच करेल. आज आणि मनोहर शेठ चव्हाणांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा फॉर्च्युनरसाठी खास करून. प्रामुख्याने हे पण दिसून आलं दादा, आज जेवढे पण फायनलला बैल राहिले याच्यातले जुने बैल फायनलला राहिले. हो. हे पण एक वेगळं आकर्षण राहिलं. नाही आज कसं झालेलं एवढ्या मोठ्या मैदानात जे बैल राहिली आज 1200 गाडी पळाली. विचार करा 1200 गाडीत गाड्या तुमच्या 10 गाड्या राहणार आहेत. तर ही बैल तेवढेच ताकदीची आहे ती म्हणूनच गाड्या राहिल्या ना असं आहे ना. आणि खूप चांगलं नियोजन एकदम भरगतचं नियोजन म्हणजे न भूतो न भविष्य असं नियोजन आजपर्यंत बैलगाडीच्या इतिहासामध्ये कधीच झालं नाही. छोटूबाई बरोबर ना? एक मिनिट छोटूबाई सांगतील त्याबद्दल. बाया काय सांगाल आज तुम्हाला गुलाल नाही लागला, आज बिना गुलालाचं घरी चालले तुम्ही. पण पहिले तर मी शुभेच्छा देईल डायमंडसाठी तुम्हाला, कारण की दादानी जो विश्वास दाखवला आणि तुम्ही जे करून दाखवलं, देवाचं नियोजन पण परफेक्ट लावलं होतं, पण योग जुळून नाही आला. सगळ्यात अगोदर तर दादा आणि भाऊ मी दोन्हींचे आभार मानतो. त्याच्या पाठोपाठ सनी भैया त्यांचा फार मोठा आपल्याला पाठिंबा इकडे आल्यावर समजा. आणि बैलगाडी क्षेत्रात आता असं आहे चढ उतार चालूच राहतं. नक्कीच काय हार जीत होणारच आहे. कोणती ना कोणती एक गाडी तर पुढे जाणार, बाकीचे 9 गाड्या तर गटाला किंवा सीमेला मार खाणारच. बरोबर. नक्कीच एक यशस्वी जॉकी म्हणून तुम्ही उदयास येत आहे आणि भविष्यात पण तुम्हाला गुलाल मिळत राहो या शुभेच्छा देतो. सनी भैया आहे आपल्यासोबत. एक जाता जाता सनी भैया कसं नियोजन लावताय? स्टेटस बघतो, स्टेटसवरून वाटतं की डायमंडचं नियोजन परफेक्ट करताय, त्याचा सराव परफेक्ट करता आणि प्रॉपर जमतंय. जमायला काही अडचण नाही, कारण कसं आहे तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आयुष्यात एक तरी गॉडफादर लागतो आपलं पण तरी. तसा माझ्या आयुष्यात दादा मला गॉडफादर आहे. ती म्हणजे बाबा बैलाचा पायरा करताना नियोजन करताना की म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणे. बाबा दादा पण कधी विचारत ना की बैलाला कोणता बैल लावलाय घातलाय असं. आजचा पायरा कसा जुळून आला? आजचा पायरा काय झालं, विसापूरमध्ये तिथं कुंड उतरला होता, सातवडीच्या मैदानात आला होता. सातवडीच्या मैदानात पळताना बघितला होता आणि परत तिथनं बैलानंतर आपण तो विसापूरला जाऊन तो पायरा केला होता आपण तेव्हा. घरची गाडी असताना तो निर्णय का घेतला? घरची गाडी पण पळली असती छान, घरच्या गाडीचा काही विषय नाही. पण विषय काय झाला की दोन्ही बैल आमची मग तशी मग नियमानं आतनच लागली असती ना, कारण डायमंड पण आपला पब्लिकला पळतो. पण विषय काय झाला मग समजा उजव्याकडे गाडी लागली असती मग गाडी कशी पळवायची, म्हणून तो निर्णय आपण घेतला होता. कसं बघता भविष्य डायमंडचं? आता प्रयत्न चालू आहे, आता बघूया. 7 तर देतोय तो डायमंड 100%. 7 म्हणजे त्याला कमी दिवसात माझ्या मते 2 महिने झाले असेल त्याला खरं. 2 महिने झाले घेऊन. आणि 2 महिन्यात त्याने इतक्या मोठ्या मैदानात 1200 गाड्यांमध्ये टॉपला राहणं म्हणजे नॉट अ जोक. तर नक्कीच डायमंड यशस्वी नंदी तुमच्या दावणीला घडणार आहे. शुभेच्छा देतो. भविष्यात देखील गुलाल त्याला मिळत राहो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.